राम कृष्ण हरी सार्थ श्री गरुड पुराण अध्याय 9 अंतकाळची आवश्यक कृत्ये। गरुडाने प्रश्न केला की हे प्रभू, आतुर काळच्या दानांविषयी तुम्ही सविस्तर सांगितले, आता अंतसमयी काय काय करावे त्याविषयी सांगा। त्यावर श्रीहरी म्हणाले, तो देहत्यागाचा विधी सांगतो, नीट ध्यान ऐकू नये। तो विधी केल्याने मरणाऱ्याला सद्गती प्राप्त होते। तेव्हा कर्मानुसार देह सोडते समयी मनुष्य जेव्हा अस्वस्थ होतो तेव्हा तुळशीजवळ गायीच्या शेणाने जमीन सारवावी व मंडल करावे। त्यावर तीळ पसरून दर्भ अंतरावेत। त्यावर पांढरे कापड पसरून त्यावर शाळीग्राम ठेवावा। याचं महत्त्व असे आहे की पापे, दोष व भय नष्ट करणारा असा शाळीग्राम आहे। त्याच्या सानिध्यात मरणारा मुक्तीला निश्चितपणे जातो। तुळशीच्या रोपाची सावली ही भवताप दूर करते। तिच्याजवळ मरणाऱ्यास दुर्लभ अशी मुक्ती मिळते, जी कोणत्याही दानाने मिळत नसते। ज्याच्या घरी तुळस असते ते घर तीर्थक्षेत्रासमान असते। तिथे यमाचे दूत प्रवेश करू शकत नाहीत। जो तुळशीचे पान व मंजिरा धारण करून प्राण सोडतो तो पापी असला तरी यम त्याला पाहू देखील शकत नाही। तीळ व दर्भ यांच्या आसनावर निजून व मुखात तुळशी पान धरून जो मरतो तो निपुत्रिक असला तरी विष्णू लोकातच जातो, याविषयी शंकाच नाही। 3 जातींचे तीळ, दर्भ व तसेच तुळस या तिन्ही वस्तू पवित्र आहेत। अधोगतीकडे निघालेल्या मरणासन्न व्यक्तीला सुद्धा दुर्गतीपासून त्यांच्यामुळे सुटका मिळते। माझ्या घामापासून तीळ उत्पन्न झाले आहेत म्हणून ते पवित्र आहेत। त्याचमुळे दैत्य, दानव आणि राक्षस हे तिळांमुळे नाश पावतात। दर्भांची उत्पत्ती माझ्या केसांपासून झाली आहे, म्हणूनच गरुडा त्यांच्या स्पर्शाने मानवांना स्वर्ग प्राप्ती होते। दर्भांच्या मुळामध्ये ब्रह्मदेव, खोडामध्ये विष्णू आणि टोकावर शिव असे तिन्ही देव वसत असतात। म्हणूनच दर्भ, अग्नी, मंत्र, तुळस, ब्राह्मण आणि गाय यांचा कितीही वेळा उपयोग झाला तरी हे सर्व कधीच निर्माल्यवत होत नसतात। पण वरील नियमाला असा अपवाद आहे व तो म्हणजे पिंडदानात वापरलेले दर्भ, अंत्यविधीचे व श्राद्धाचे भोजन करणारा ब्राह्मण, अनधिकारी व्यक्तीच्या तोंडचे मंत्र, त्याच्या घरातील गाय व तुळस आणि चितेचा अग्नी हे सर्व निर्माल्य अर्थात टाकाऊ होतात। आता पुढे एक मरणोन्मुख मनुष्यास गायीच्या शेणाने जमीन सारवून वर दर्भ अंतरून त्याच्यावर ठेवावा। अधांतरी खाटेवर किंवा बाजेवर ठेवू नये। ब्रह्मा, विष्णू, रुद्रादी सर्व देव व अग्निमंडलावर असतात, म्हणून एक मंडल बनवावे। स्वच्छ व बिनडागाची जमीन नेहमीच पवित्र असते, पण तशी ती नसेल तर सारवण केल्याने शुद्ध होते। न सारवलेल्या जमिनीपासून वर अधांतरी खाटेवर राक्षस, भूते, प्रेते, पिशाचे आणि यमदूतांना प्रवेश करता येतो। यासाठी जमीन सारवून मंडलाची रचना केल्याशिवाय मरणासन्न मनुष्याकडून अग्निहोत्र, श्राद्ध, ब्राह्मण भोजन व देवपूजा वगैरे करू नये। असो तर आतुर मनुष्यास सारवलेल्या जागी निजवावा। मग त्याच्या मुखात सोने व रत्न ठेवावे व शाळीग्रामाचे तीर्थ पाजावे, अर्थात विष्णूचे पादोदक। शाळीग्रामाच्या पवित्र तीर्थाचा एखादा थेंब जरी पोटात गेला तरी तो माणूस पापमुक्त होऊन वैकुंठी जातो। त्याचप्रमाणे मरणातुरास गंगाजल पिण्यास द्यावे, त्यामुळे महापातके नष्ट होतात आणि सर्व तीर्थांच्या स्नानाचे, क्षेत्रदानाचे पुण्य लाभते। शरीर पवित्र करणारे चांद्रायण व्रत 1000 वेळा करणारा आणि नित्य गंगाजल पिणारा हे दोघेही सारखेच पवित्र असतात। गरुडा, कापसाच्या ढिगाला आगीच्या ठिणगीचा स्पर्श जरी झाला तरी तो पूर्ण ढीग जसा जळून खाक होतो, तशीच गंगाजल पिण्याने पापे जळून नष्ट होतात। सूर्यकिरणांनी तापलेले गंगेचे पाणी जो पितो तो सर्व योनी चुकवून विष्णुलोकी जातो। इतर सर्व तीर्थे त्यांच्यात स्नान करतील त्या प्राण्यालाच पवित्र करू शकतात, परंतु गंगेचे वैशिष्ट्य असे आहे की तिच्या पाण्याचा स्पर्श जरी झाला तरी
किंवा गंगे गंगे असा उच्चार जरी केला तरी ती पावन करते. शेकडो व हजारो पातकी जीवांना ती पवित्र करते. म्हणून संसारातून तारून नेणारे गंगाजल अवश्य पीत जावे. कंठापर्यंत जरी प्राण आला तरी गंगेचे नाव जो घेतो तो मेल्यानंतर विष्णुलोकी जातो आणि पुन्हा पृथ्वीवर कधीही येत नसतो. तेही जमले नाही आणि वाचा बंद पडली तरी मनाने जरी श्रद्धापूर्वक गंगेचे चिंतन केले तरी तो माणूस श्रेष्ठ गतीलाच जातो. तेव्हा गंगेचे ध्यान करून तिला नमन करावे व गंगाजल प्यावे. तसेच शक्य होईल तर मोक्षदायक भागवत ऐकावे. भागवतातील एखादा किंवा अर्धा श्लोक जरी अंतकाळी उच्चारला तर तो मनुष्य ब्रह्मलोकामध्ये जाईल व कधीही पुन्हा जन्मास येणार नाही. अंतकाळी ब्राह्मण, क्षत्रिय, अगर वैश्य यांनी वेद, उपनिषदे यांचा पाठ केला किंवा शिवाची अगर विष्णूची स्तुती जरी केली तरी ती मोक्ष देणारी असते. मरणाची वेळ जवळ आल्यावर माणसाने अन्नपाणी वर्ज्य करावे आणि आतुर संन्यास घ्यावा. अशावेळी प्राण कंठाशी आले असताना जो मी संन्यास घेतला असे बोलेल तो विष्णुलोकातच जाईल आणि पुन्हा पृथ्वीवर जन्मास येणार नाही. गरुडा, अशा प्रकारे ज्या धार्मिक माणसाचे अंतकालीन कृत्य विधीनुसार होते त्याचे प्राण वरच्या द्वाराने बाहेर पडतात. अशा पुण्यवान जीवांचा प्राण तोंडावाटे, डोळ्यांवाटे, नाकपुड्यातून किंवा कानातून बाहेर पडतो. फक्त योग्याचा प्राण तेवढा माथ्यावरील टाळूतून बाहेर पडतो. एकमेकात मिसळलेल्या प्राण व अपान यांच्यातून वेगळा होऊन प्राण सूक्ष्म रूपात वायूसह या देहरूपी पुतळ्यातून निघून जातो. प्राणेश्वर बाहेर पडल्यानंतर काळाने ताब्यात घेतलेले ते शरीर जसा मुळे उपटलेला वृक्ष कोसळून पडतो तसे पडते. तेव्हा तेच निर्जीव शरीर इतर लोकांना किळसवाणे, अस्पर्श, घाणेरडे व दुर्गंधीयुक्त वाटू लागते. मग त्या शरीराच्या 3 अवस्था होतात. त्या अशा: सडून किडे पडतात, तीव्र दुर्गंधी सुटते किंवा ते जाळून टाकतात. मग अशा नाशिवंत शरीराचा माणसाला गर्व का होतो बरे? 5 तत्वांच्या मिश्रणातून बनवलेल्या या शरीरामधली पृथ्वी तत्व, जलतत्व, तेजतत्व, वायुतत्व व आकाशतत्व ही 5 तत्वे आपापल्या मूळस्थानी लोप पावतात. मात्र सर्वव्यापी नित्यमुक्त जगाचा साक्षी शिवरूप असा देहातील आत्मा हा मात्र अविकारी, अजन्मा व अमर असतो. जीव शरीरातून निघताना सोबत विषयांसहित इंद्रिये, भावना, कर्मांचे गाठोडे अशा सर्व गोष्टी घेऊन बाहेर पडतो. मग तो पुण्य व वासना यांनी तसेच स्वकर्मे यांच्यासह निर्मिलेल्या सूक्ष्म नवीन देहात जातो. जसा कुणी एखादा जुने घर जळले असता ते सोडून नव्या घरात प्रवेश करतो तसा. तेव्हा लहान घंटा लावलेले विमान घेऊन चामरे घेऊन देवदूत येतात. ते धर्माची तत्वे जाणणारे असून बुद्धिवान व धार्मिक लोकांवर प्रेम करणारे असतात. मग ते त्या कृतकृत्य अशा पुण्यात्म्याला सन्मानाने विमानात बसवतात व स्वर्गलोकात घेऊन जातात. तो पुण्यात्मा उत्तम असा दिव्य देह धारण करून निर्मळ वस्त्रे व फुलांच्या माळा लेवून सोन्याचे व रत्नांचे अलंकार लावून दान केलेल्या पुण्याच्या प्रभावामुळे देवांनी केलेली स्तुती स्वीकारीत स्वर्गात जातो. अध्याय 9 समाप्त. राम कृष्ण हरी.